और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत आंबेडकरी युवा मोर्चाच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं असून रुक्मिणीबाई रुग्णालयात वापरली जाणारी एक्सरे मशीनची वैधता 2021 साली संपलेली असताना देखील अद्यापही एक्सरे मशीन वापरून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आंबेडकरी युवा मोर्चाने केलाय। तसेच कल्याण येथील श्वान लसीकरण व निर्बीजीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील आंबेडकरी युवा मोर्चाचे मार्गदर्शक डॉक्टर प्रशांत इंगळे यांनी केलाय। यावेळी अध्यक्ष विनोद भालेराव, प्रदीप सोनावणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या खासगी हॉस्पिटलकडून जी सामान्य जनतेची लूट होतीये ती थांबली पाहिजे। याकरिता सेवांचे दरपत्रक दर्शनी भागात बंधनकारक आहे व ते सर्व खासगी रुग्णालयात लावले गेले पाहिजेत। जर एखादे खासगी हॉस्पिटल या नियमांचं उल्लंघन करत असेल किंवा दरपत्रक लावत नसेल तर त्वरित त्याची मान्यता रद्द करण्यात यावी। महानगरपालिका स्तरावर कोणत्याही प्रकारच्या समस्येकरिता एक टोल फ्री नंबर चालू करण्यात यावा। केडीएमसी संचालित बाई रुक्मिणीबाई हॉस्पिटल व शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये स्वस्त व जेनरिक औषधं उपलब्ध असताना कमिशनखोरीमुळे रुग्णांना खासगी मेडिकलकडे पाठवलं जातं। त्यामुळे सामान्य जनतेची आर्थिक लूट होतीये। त्यामुळे श्वान लसीकरण व निर्बीजीकरण केंद्रात झालेल्या भ्रष्टाचारात सामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली असून लवकरात लवकर जीवरक्षा अॅनिमल वेलफेअर संस्थेकडून या पैशांची वसुली करण्यात यावी। श्वान लसीकरण व निर्बीजीकरण केंद्रात झालेल्या भ्रष्टाचाराशी संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक व रुग्णसंहिता लावण्यात यावी। रुक्मिणीबाई रुग्णालयातील कालबाह्य झालेली आजही वापरात असलेली एक्सरे मशीन तात्काळ बदलण्यात यावी। रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्रीनगर रुग्णालयातील रुग्णांना सर्व प्रकारची औषधं उपलब्ध करून द्यावी व रुग्णांना खासगी मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेण्यास सक्ती करू नये। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आरोग्य सेवक सेविकांचे मागील 4 महिन्यापासून थकलेले मानधन त्वरित देण्यात यावे आदी मागण्या यावेळी आंबेडकरी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या। ॲक्च्युली आम्हाला ज्यावेळेस कळालं की रुक्मिणीबाई इस्पितळामध्ये जे कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन ऑपरेट करत आहे या इस्पितळामध्ये आम्ही ज्यावेळेस व्हिजिट करायला गेलो रुग्णांचे बरेच हाल होत आहेत। त्यासाठी आम्ही तिथल्या एमओनला भेटायला गेलो होतो। तर भेटीच्या वेळेस ज्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चेच्या वेळेस आम्ही हे सांगितलं की बाबा इथे जे गरीब रुग्ण येतात त्यांना तुम्ही जेनरिक औषधं न देता तुम्ही त्यांना बाजूला मेडिकल स्टोर्समध्ये प्रायव्हेटमध्ये पाठवतात, तर तुमचं काही त्यांच्यासोबत काही लागेबांधे आहेत का ह्याच्यावर चर्चा होती आमची चालू। त्यानंतर प्रसूतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आमची चर्चा झाली, हॉस्पिटल क्लिनलीनेसवर चर्चा झाली आणि बोलता बोलता एमओ साहेबांनी आमच्यात जी चर्चा झाली त्याच्यातून हा विषय बाहेर आला की एक्सरे मशीन जी आहे ती एक्सपायर्ड झालेली आहे। मग त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की एक्सरे मशीन एक्सपायर्ड होणं म्हणजे हा किती मोठा धोका आहे। म्हणजे आतापर्यंत 2020-21च्या याच्यामध्ये एक्सपायर्ड झालेली मशीन आजपर्यंत जर कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन चालवत असेल तर किती रुग्ण त्याच्यामध्ये त्यांनी एक्सरे काढले असतील आणि कितींना एक्स्ट्रा रेडिएशन्स झेलावे लागले असतील याची आपण काही कल्पना देखील करू शकत नाही आणि त्याचे साईड इफेक्ट्स बॉडीवर होत असतात। मग एवढे तज्ज्ञ मंडळी जर हॉस्पिटलमध्ये बसली आहे तर साधे एक्सरे मशीन बदलवून तिथल्या रुग्णांना चांगली सुविधा देण्यात यावी असं कोणाच्या मनात आलं नाही आणि म्हणून मग आम्ही हा विषय लावून धरला। आणि ह्यामध्ये मला असं वाटतं की जेवढा हॉस्पिटल प्रशासन याच्यामध्ये कमी पडत आहे, हलगर्जीपणा करत आहे, तेवढंच कॉर्पोरेशनमध्ये बसलेले जे काही ऑफिसर्स असतील आणि ज्यांच्या अंडरमध्ये हे सगळं येत आहे हॉस्पिटल ते देखील त्याला तेवढेच जबाबदार आहे। कारण इथे असं झालेलं आहे की प्रत्येकजण हा आपल्या मजेमध्ये आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या गोष्टीमध्ये रमलेला आहे। तुम्ही काय तक्रार केलेली आहे का आणि ती मशीन चेंज करण्याबाबत तुम्ही काय सूचना? आम्ही परवाच्या दिवशी या ठिकाणी येऊन इथले जे अधिकारी आहेत ज्यांच्या अंडरमध्ये येत आहे ते हॉस्पिटल, आम्ही ते बोरकर साहेब त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांच्या कानावरी बातमी टाकली
तर त्याची आम्ही जे सांगतोय ते खरं आहे का खोटं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आमच्या समोर फोन केला आणि फोन करून त्यांनाही तीच माहिती मिळाली की एक्सरे मशीन डेड झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून. त्यावेळेस तिथे मी बोरकर साहेबांना म्हटलं की मी बाहेर प्रेसकडे जेव्हा जाईल तेव्हा तुमचंही हे स्टेटमेंट मी देणार आहे की तुम्ही पण ते मान्य केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की हो तुम्ही सांगू शकतात, मी मान्य केलेलं आहे म्हणून याची पुष्टी केलेली आहे. श्वानांच्या विषयाला घेऊन आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की या ठिकाणी 2020-21 मध्ये ज्या निविदा निघाल्या त्या निविदा एका संस्थेला देण्यात आल्या. ती संस्था कुठेतरी कमी पडलेली आहे नियमानुसार काम करण्यासाठी. तरी देखील अशा संस्थेला 3.5 कोटी रुपयाचे काहीतरी अंदाजे पैसे त्यांना अदा करण्यात आलेले आहेत. जे काम त्यांनी केलेलं नाही त्या गोष्टीसाठी त्यांना पैसे देण्यात आलेले आहेत. आमची प्रमुख मागणी आहे की हा पैसा जो आहे हा टॅक्सपेअरचा पैसा आहे आणि टॅक्सपेअर आपल्या कष्टाने कमवणारा पैसा आहे. त्यामुळं ताबडतोब त्या संस्थेकडून आणि त्यांच्या फॅक्ट फाइंडिंग कमिटी रिपोर्टने त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी लिहून की जोपर्यंत परतावा होत नाही तोपर्यंत पुढील कारवाई होऊ नये. पण अजूनही 3.5 कोटी रुपयांचा परतावा झालेला नाही. म्हणजे कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनकडे खूप सारा पैसा आलेला आहे फुकट वाटण्यासाठी. जी कामं करत नाही अशा लोकांना वाटण्यासाठी पैसा आलेला आहे असं आमचं मत आहे. आणि या विषयावर जे काही अधिकारी असतील ज्यांनी कोणी हा भ्रष्टाचार केला असेल त्या संबंधितावर तात्काळ कारवाई होईल अशी आम्ही आयुक्तांकडे मागणी करत आहोत. आमची ही मागणी आहे की आम्ही हे जे सगळं प्रकरण आहे मागे जे काही पत्रव्यवहार झाले असतील त्याच्या पलीकडे जाऊन आता आम्ही आयुक्तांकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडे या सगळ्यांवर कारवाई करण्याची आम्ही प्रमुख मागणी करणार आहोत. हा जो विषय आहे हॉस्पिटलचा, हा हॉस्पिटलचा विषय अनेक लोकांचा, कल्याण डोंबिवलीतील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि खास करून जे गरीब तबक्यातली लोकं आहेत जे तिथे आंधळा विश्वास टाकून येतात की कॉर्पोरेशन आमच्यासाठी हॉस्पिटल चालवतं आहे, आम्ही तिथं ट्रीटमेंट घेतली पाहिजे, हा आंधळा विश्वासाला कुठेतरी तडा चालला आहे. त्यामुळे ह्या लोकांचं संरक्षण करणं, या रुग्णांचं संरक्षण करणं हे आता आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे कोणी संबंधित असतील या सगळ्यांची तडकाफडक यांना सस्पेंड करण्यात यावं अशी मागणी आम्ही आता जस्ट आयुक्तांकडे जाऊन करणार आहोत. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.